बाहेर कडक ऊन आणि घरामध्ये थंडगार ताक प्यायला मग कुणाला आवडते नक्की सांगा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर बघू शकता आई तुम्हाला आज एकदम मस्त असा घरातल्या घरात थोडक्या पदार्थामध्ये मसाला ताक करून दाखवणार आहे आणि तो ताक इतका छान लागते की नाही, तुम्ही ते पिऊन बघा। हे बघा, एक हिरवी मिरची घ्यायची अशी छान, पहिलं वाटण तुम्ही बनवूनही ठेवू शकता किंवा ताजं बनवलं तरी छान। थोडीशी कोथिंबीर टाकायची, हे बघा थोडंसं आलं, इतकंसं आलं टाका, जास्त आवडत नसलं तर आपण याचं वाटण करून घेऊया। तर बघू शकता आपली हिरवी मिरची कोथिंबीर अशी बारीक वाटून घेतलेली आहे। आता आई हे जिरे आणि आपले मिरे हे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्या, खूप छान मसाला बनते। आता हे सुद्धा वाटून घेऊया। आता आम्ही ताक करायला घेणार आहोत। मसाला तर रेडी झालेला आहे आपला। इथं दही आहे घरातच, आई असं तांब्यात विरजू लावती आहे, एकदम घट्ट बघा, हो का हालत नाही, इतकं भारी घट्ट आहे। आता अशी डेगची घ्यायचं, आता हे दही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। जेवढं आहे तेवढंच पाणी घातलेलं आहे, का तर आपणाला पातळ ताकही पियावं म्हणतात आणि आम्हाला लागतंय तितकं ताकही बनवत आहे। छान पहिल्यांदा आई घुसळून घेणार आहे दही छान पैकी ताक। तर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या। त्याच्यामध्ये काळं मीठ टाकते पण आम्हाला आवडत नाही म्हणून टाकत नाही। मूठभर साखर टाकून घ्यायची, जो आपला मसाला बनवून ठेवलेला आहे ना तोही टाकून घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे मस्त हा मसाल्याचा इतकं सुवास येते आणि थंडगार पोटाला ताक एकदम छान, कसं ताक होतंय एकदम छान। आणि आता केल्यानंतर हे प्यायला रेडी। बघू शकता इतकं मस्त घट्ट ताक, छान लोण्यासहित ताक पिऊन बघा एक वेळेस। बाहेर गरमी आणि घरात थंडगार ताक, किती सुंदर झालेलं आहे ताक आपलं। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं करा, प्या, एकदम गावरान पद्धतीचा आमच्या आईच्या हातचा आहे। नक्की पिऊन बघा आणि कसं झालं होतं ते मला नक्की सांगा। तुम्हाला हे आवडलं का, हे ताक आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद, श्री स्वामी समर्थ।